आर्थिक नियोजन ही संकल्पना संविधानिक आहे की गैर-संविधानिक? गैर-संविधानिक. नीती आयोग ही एक संविधानिक संस्था आहे की गैर-संविधानिक? गैर-संविधानिक. वैधानिक पण संवैधानिक नाही. राजकोषीय नीती कोणत्या मंत्रालयाद्वारे हाताळली जाते? अर्थ मंत्रालय. चलनविषयक नीती कोणत्या संस्थेद्वारे हाताळली जाते? भारतीय रिझर्व्ह बँक RBI. उत्पादन घटकांचे मुख्य प्रकार कोणते आहेत? जमीन, श्रम, भांडवल, उद्योजकता. मालकी हक्कावर आधारित अर्थव्यवस्थांचे मुख्य प्रकार कोणते आहेत? भांडवलशाही, समाजवाद, मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? खाजगी मालकी आणि नफा हे मुख्य उद्दिष्ट. समाजवादी अर्थव्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? राज्य मालकी आणि सामाजिक कल्याण हे मुख्य उद्दिष्ट. मिश्र अर्थव्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व. उपयोगिता म्हणजे काय? वस्तू किंवा सेवेची मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता. मागणी वक्र कोणत्या दिशेने झुकलेला असतो? खाली आणि उजवीकडे नकारात्मक उतार. पुरवठा वक्र कोणत्या दिशेने झुकलेला असतो? वर आणि उजवीकडे सकारात्मक उतार. संतुलन किंमत म्हणजे काय? जेव्हा वस्तूची मागणी आणि पुरवठा समान असतात. उत्पादन संभावना वक्र कशाचे चित्रण करतो? दोन वस्तूंच्या उत्पादनाच्या विविध संयोगांचे दिलेल्या संसाधनांसह. घटते सीमांत उपयोगितेचा नियम काय सांगतो? एखादी वस्तू अधिक प्रमाणात सेवन केल्यास तिच्यातून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता कमी होते. व्याज दर म्हणजे काय? पैसा वापरण्यासाठी मोजावी लागणारी किंमत. किंमत नियंत्रण म्हणजे काय? सरकारद्वारे वस्तूंच्या किंमती निश्चित करणे. किमान आधारभूत किंमत कोणत्या उत्पादनांसाठी जाहीर केली जाते? प्रमुख कृषी उत्पादने. सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या कायद्यांतर्गत येते? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. अन्नधान्याचा बफर स्टॉक कोण राखते? भारतीय अन्न महामंडळ FCI. नील क्रांती कशाशी संबंधित आहे? मत्स्यपालन. गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? बटाटा उत्पादन. गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? कांदा, कोळंबी, औषध उत्पादन. रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? अंडी उत्पादन. सोनेरी क्रांती कशाशी संबंधित आहे? फळे, मध आणि बागायती उत्पादन. हरित क्रांतीचा मुख्य उद्देश काय होता? अन्नधान्य उत्पादन वाढवून आत्मनिर्भरता मिळवणे. श्वेत क्रांतीचा मुख्य उद्देश काय होता? दुग्ध उत्पादन वाढवून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आत्मनिर्भरता मिळवणे. ऑपरेशन फ्लडचे 3 टप्पे कधी पूर्ण झाले? 1970 ते 1996. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळची स्थापना कधी झाली? 1965. NDDBचे मुख्यालय कोठे आहे? आनंद, गुजरात. शेअर बाजारात सर्किट ब्रेकर कशासाठी वापरले जातात? अतितेजी किंवा मंदी थांबवण्यासाठी. इक्विटी म्हणजे काय? कंपनीतील मालकी हक्क. बॉन्ड म्हणजे काय? सरकार किंवा कंपन्यांनी घेतलेले कर्ज. करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे काय? चलनावर आधारित करार. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे काय? वस्तूंवर आधारित करार. फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणजे काय? जिथे परकीय चलनांची खरेदी विक्री होते. भारतात सर्वाधिक विदेशी मुद्रा साठा कोणत्या स्वरूपात असतो? US डॉलर. IMFच्या स्थापनेचे उद्दिष्ट काय आहे? आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्थेची स्थिरता सुनिश्चित करणे. विश्व बँक कोणत्या प्रकारच्या देशांना कर्ज देते? विकसनशील देशांना. नवीन विकास बँकचे मुख्यालय कोठे आहे? शांघाय, चीन. आशियाई विकास बँकचे मुख्यालय कोठे आहे? मनिला, फिलिपिन्स. AIIBचे मुख्यालय कोठे आहे? बीजिंग, चीन. भारत WTOचा संस्थापक सदस्य आहे का? होय, 1 जानेवारी 1995 पासून. ट्रिप्स करार कशाशी संबंधित आहे? बौद्धिक संपदा हक्कांचे आंतरराष्ट्रीय नियमन. ट्रिप्स करार कशाशी संबंधित आहे? गुंतवणुकीशी संबंधित व्यापार उपाय. GST हा कोणत्या प्रकारच्या आर्थिक सुधारणांचा भाग आहे? कर सुधारणा. GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय अर्थमंत्री. GST अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? एका टप्प्यावर भरलेल्या कराची दुसऱ्या टप्प्यावर सूट मिळणे. आर्थिक सर्वेक्षण कोण प्रकाशित करते? अर्थ मंत्रालय. मुख्य आर्थिक सल्लागार. आर्थिक सर्वेक्षण कधी सादर केले जाते? केंद्रीय अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी.
आधारभूत वर्ष म्हणजे काय? जे वर्ष आर्थिक आकडेवारीच्या तुलनेसाठी संदर्भ म्हणून वापरले जाते. भारताच्या जीडीपीच्या मापनासाठी वर्तमान आधारभूत वर्ष कोणते आहे? 2011 ते 12. गरिबी हटवणारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत दिला गेला? 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. योजना अवकाश का घेण्यात आला? 1962च्या चीन युद्ध आणि 1965च्या पाकिस्तान युद्धामुळे. रोलिंग प्लॅनची संकल्पना कोणी मांडली? गुलनार मर्डाल. 12व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश काय होता? जलद, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास. पंचवार्षिक योजना आता कोणत्या संस्थेने रद्द केल्या आहेत? नीती आयोग. डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? भारताला डिजिटलदृष्ट्या सक्षम समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्था बनवणे. मेक इन इंडिया कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? भारतात उत्पादन वाढवणे आणि रोजगार निर्मिती करणे. स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना सहाय्य करणे. प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली? 28 ऑगस्ट 2014. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना किती वयोगटासाठी आहे? 18 ते 70 वर्षे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना किती वयोगटासाठी आहे? 18 ते 50 वर्षे. अटल पेन्शन योजनेची वय मर्यादा काय आहे? 18 ते 40 वर्षे. एक श्रम पोर्टल कशाशी संबंधित आहे? असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी. वन नेशन वन रेशन कार्ड योजना कशासाठी आहे? स्थलांतरित कामगारांना कुठेही रेशन मिळवण्याची सोय. बँकिंगमध्ये नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे काय? बँकेला मिळालेले व्याज आणि बँकेने दिलेले व्याज यांच्यातील फरक. बँकिंगमध्ये बॅड लोन्स म्हणजे काय? एनपीए. बँक राष्ट्रीयीकरणाचा मुख्य उद्देश काय होता? कृषी आणि लघु उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देणे. लीड बँक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1969. लीड बँक योजनेचा उद्देश काय आहे? प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रमुख बँक नियुक्त करणे. नाबार्ड कशासाठी कार्य करते? कृषी आणि ग्रामीण विकासासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करणे. भारतात चलन निर्मिती कोण करते? भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय. 1 रुपयाच्या नोटेचे प्रकाशन कोण करते? वित्त मंत्रालय. सरकारचा सर्वात मोठा महसुली खर्च कशावर होतो? व्याज पेमेंट. भारतातील सर्वात मोठा अप्रत्यक्ष कर कोणता आहे? जीएसटी. भारतातील सर्वात मोठा प्रत्यक्ष कर कोणता आहे? कॉर्पोरेट टॅक्स. अल्पकालीन कर्ज कोणत्या बाजारात घेतले जाते? मनी मार्केट. दीर्घकालीन कर्ज कोणत्या बाजारात घेतले जाते? कॅपिटल मार्केट. फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट कोण प्रकाशित करते? आरबीआय. इन्फ्लेशन गॅप म्हणजे काय? जेव्हा एकूण मागणी एकूण पुरवठ्यापेक्षा जास्त असते. डिफ्लेशन गॅप म्हणजे काय? जेव्हा एकूण पुरवठा एकूण मागणीपेक्षा जास्त असतो. वेतन किंमत चक्र कशाशी संबंधित आहे? महागाई वाढत असताना वेतन वाढवणे, ज्यामुळे महागाई पुन्हा वाढते. मंदी कशामुळे येते? मागणी घटल्याने आणि गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाल्याने. आर्थिक शिस्त राखण्यासाठी सरकार कोणते उपाय करते? खर्च नियंत्रण आणि महसूल वाढवणे. सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? सरकारने देशांतर्गत आणि परदेशातून घेतलेले कर्ज. एफआरबीएम कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2003. एफआरबीएम कायद्याचा उद्देश काय आहे? वित्तीय तूट आणि महसुली तूट कमी करणे. सबसिडी म्हणजे काय? सरकारकडून दिले जाणारे आर्थिक सहाय्य. उदा. गॅस सबसिडी. आर्थिक विकास मध्ये कोणता घटक महत्त्वाचा असतो? शिक्षण, आरोग्य, प्रति व्यक्ती उत्पन्न. धारणीय विकास म्हणजे काय? पर्यावरणाचा समतोल राखून विकास साधणे. संयुक्त राष्ट्रसंघाने किती शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित केली आहेत? 17. भारताचे पहिले केंद्रीय बजेट कोणी सादर केले? आर.के. षण्मुखम चेट्टी. जवाहरलाल नेहरू यांनी नियोजन आयोगाची स्थापना कधी केली? 1950. आर्थिक नियोजन कोणत्या सूचीतील विषय आहे? समवर्ती सूची. कृषी उत्पन्न हे आयकरमुक्त असते का? होय. ग्रामीण विकास मंत्रालयाची स्थापना कधी झाली? 1979. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू झाले? 2005. भारतात पहिली जनगणना कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? लॉर्ड मेयो 1872.
भारतात नियमित जनगणना कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात सुरू झाली? लॉर्ड रिपन 1881.